मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी मराठवाडा दौऱ्याच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील मराठा सेवकांची नांदेडच्या हनुमान मंगल कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। श्याम वडजे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत आगामी दौऱ्याचे नियोजन, जबाबदाऱ्या, संघटनात्मक तयारी व पुढील दिशा ठरवण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। बैठकीत सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। या महिन्याच्या पुढील आठवड्यामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा आहे। त्या अनुषंगाने ते मराठवाड्यामध्ये येत आहेत। आत्ताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा कंप्लीट करून पुढच्या आठवड्यामध्ये त्यांनी मराठवाड्याच्या दौऱ्याची आखणी केलेली आहे। त्या अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं एक पूर्वनियोजित बैठक घेण्यात आली होती। या बैठकीमध्ये 16 तालुक्यातील सर्व मराठा सेवक आपलं प्रतिनिधित्व या ठिकाणी दाखवून आपल्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं। जरांगे पाटील जर नांदेड जिल्ह्यामध्ये येत असतील, त्यांचं स्वागत हे भव्य दिव्य होईल आणि जरांगे पाटलांच्या या दौऱ्याचा कार्यक्रम हा नांदेड जिल्हा यशस्वीपणे पूर्ण करून दाखवेल। मराठवाड्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेट देणार आहे? मराठवाडा दौरा काढल्याच्या नंतर ते 8ही जिल्ह्यामध्ये भेट देऊन जातील आणि 29 तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगाने 29 तारखेचं आंदोलन कुठं करायचं, आंतरवालीत करायचं का मुंबईत करायचं, हे सुद्धा जरांगे पाटील समाजाला त्यावेळेस सांगणार आहेत।